हाय, आज आपण बघूया झणझणीत आणि मोकळी अशी साबुदाणा खिचडी, जी सगळ्यांचीच फेवरेट आहे. साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी मी इथे 2 पिलं साबुदाणा घेतलेला आहे, जो मी आता रात्रीच भिजवणार आहे. हा स्वच्छ पाण्याने मी 2दा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये धुवून झाल्यानंतर यामध्ये स्वच्छ प्यायचं पाणी जे आहे ते मी ॲड करते आहे. साबुदाणा बुडेल आणि अगदी थोडंसं वरती पाणी येईल अशा हिशोबाने मी यामध्ये पाणी घातलं आहे. एकसारखा करून घेतलेला आहे, भांडं मोकळं घेतलेलं आहे आणि यावर झाकण ठेवलेलं आहे. दुसऱ्या दिवशी हा व्यवस्थित भिजला आहे, फुगलेला सुद्धा आहे आणि पूर्ण मोकळा झाला आहे. आता साबुदाणा खिचडीसाठी मी शेंगदाणे भाजून घेते आहे. लो फ्लेमवर एक 10-15 मिनटं तरी व्यवस्थित हे शेंगदाणे भाजून घ्यायचे. काळसर होणार नाही, जळणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर मी इथे सूर्यफूल किंवा शेंगदाणा तेल तुम्ही यामध्ये उपवासासाठी वापरू शकता आणि तूपही वापरू शकता. यामध्ये तेल घेतलेलं आहे, हिरवी मिरची, भाजलेले शेंगदाणे आणि कोथिंबीर. जिरं कोथिंबीर आमच्याकडे उपवासासाठी चालतं, त्यामुळे मी यामध्ये घेतलेलं आहे. तुमच्याकडे चालत नसेल तर तुम्ही हे स्किप करू शकतात. तेलामध्ये मी जिरं फोडणीसाठी टाकलेलं आहे. जिरं तळलं गेल्यानंतर तडल्यानंतर त्यामध्ये मी पातळ चिरलेला एक बटाटा घालते आहे. बटाटा व्यवस्थित परतून घेतल्यानंतर मी यामध्ये मीठ घालते आहे, म्हणजे बटाटा जो आहे तो मिठाचा छान लागेल टेस्टसाठी. तो 2 मिनटं वाफवून घेतल्यानंतर इथे बटाटा छान शिजला आहे, वाफला आहे. त्यामध्ये जो आपण शेंगदाण्याचा कूट बनवला होता, मिरची, कोथिंबीर, जिरं वगैरे घालून तो यामध्ये ॲड करते आहे. ॲड केल्यानंतर हा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. बटाट्याला हा कूट व्यवस्थित लागलेला आहे. त्यानंतर मी यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने थोडासा मोकळा केला आहे आणि तो यामध्ये ॲड केलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे आपल्या आवडीनुसार यामध्ये लिंबू आणि आपल्या आवडीनुसार शेंगदाण्याचा कूट तुम्हाला जास्ती हवा असेल तर जास्त तुम्ही ॲड करू शकता. मी ते 2 चमचे फक्त ॲड केलेला आहे. त्यानंतर मी साबुदाणा खिचडीसाठी मीठ ॲड केले. बटाटा जेव्हा परतवला त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलं होतं आणि त्यानंतर आता साबुदाण्याच्या खिचडीमध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे. सो आता आपली गरमागरम साबुदाणा खिचडी एक वाफ दिल्यानंतर छान तयार झालेली आहे. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. थँक्यू.